नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सन मराठीचा गणेश महोत्सवचा पूर्ण मोठा सोहळा रंगात येणार आहे आणि त्यातलेच गोड कलाकार आपल्या सोबत आहेत. त्यांनाच विचारूया कशी तयारी सुरू आहे, कितपत काय, कशी एक्साइटमेंट आहे, काय चालू आहे. अरे तयारी जोरदार सुरू आहे. गणेशोत्सव म्हटल्यावरती आपण तयारी जोरदार करतोच. सो आम्ही साताऱ्याहून इथे आलो आहोत संच्या सगळ्या परिवाराबरोबर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. आमचे परफॉर्मन्सेस आहेत इंडिव्हिज्युअल. सो ती मजा आहे. खूपच एनर्जी फिल्ड वातावरण आहे इकडे सगळीकडेच. सो जोरदार तयारी खूप जोरात सुरू आहे आणि पहिल्यांदा सन मराठीवर गणेशोत्सव साजरा होतोय. वेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे युजली जे मेळा मनोरंजनामध्ये आपण बघतो तसं काही नाहीये. सगळ्या गोष्टी स्टार्ट टू एंड हे सनचा जो सन मराठीचं जे कुटुंब आहे ते सगळ्या गोष्टी करणार आहेत. राईट फ्रॉम अँकरिंग किंवा काही प्लेज असतील किंवा काही ऍक्ट्स असतील, परफॉर्मन्सेस असतील, सगळे आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत आणि त्याची एक वेगळी एक्साइटमेंट आहे. सो तयारी खूप जोरात सुरू आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहात हा परफॉर्मन्स. गणपती बाप्पा आहे म्हटल्यावर त्या वाईब असतात, ती मजा मस्ती असते, तो माहोल असतो. तर हा माहोल आपल्या घरच्या आठवणीत घेऊन जातोय का तुम्हाला? सो आमच्या घरी गणपती नसतात, बट मला खूप हाऊस आहे गणपती घरी बसवायची. आणि लहानपणापासून मला असं वाटायचं की अरे आपल्या घरी का नाही गणपती, आणि गणपतीत मी रडायचे आईकडे जाऊन की का सगळ्यांकडे गणपती आणि आपल्याकडेच का नाही वगैरे. मग इव्हेंच्युअली कळालं, हळूहळू समज आली. मग पण मी सगळ्या मित्रमैत्रिणींच्या घरी डेकोरेशन साठी म्हणा किंवा नंतर जेव्हा केव्हा बोलवलं जातं तेव्हा म्हणा, आमच्या सोसायटीत गणपती असायचे तर त्याचा पण पुढाकार घेऊन वगैरे सगळं करायचं. असं मी सगळं केलेलं आहे. मला एकतर खूप आवडतो हा उत्सव. येस. तुझी काय अटॅचमेंट कितपत आहे गणपती बाप्पाची? सगळ्यांची असते, पण एक स्पेशली प्रत्येकाची काही ना काही असते. मी गेले 2-3 इंटरव्ह्यू सेम गोष्ट रिपीट करतोय. असं आहे की लहानपणापासून मला काही हवं असेल, म्हणजे मला मी स्पोर्ट्स खेळत असेल शाळेत, तर मला टीम मध्ये सिलेक्शन होऊ देत देवा, मला पेपर सोपा जाऊ दे देवा, मला हा पेपर कठीण गेला यात मला ऍटलिस्ट पासिंग पुरता मार्क्स मिळू दे देवा, पासून जो माझा प्रवास आहे, माझं हे ऑडिशन क्लिअर होऊ दे, मला काही फिटनेस रिलेटेड माझे गोल्स असतील ते माझे अचीव होण्यासाठी मला मोटिवेशन मिळू दे, ह्या इतका माझा प्रवास आहे. आणि मी खूप जास्त गणपती बाप्पाशी कनेक्ट आहे. म्हणजे जे की सगळेच करतात, गणपती बाप्पा मोरया, ते टिक वगैरे करतात माहिती, सिलेक्ट करतो ऑप्शन 4 असलं की गणपती बाप्पा मोरया, असं काही केलंय का? हा, म्हणजे तेच म्हणतोय मी की सगळ्या बकेट लिस्ट असते, प्रत्येकाची एक बकेट लिस्ट असते की मला आयुष्यात हे 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 करायचंय. बरं, ते त्या गोष्टी करताना कधी कधी असं असतं की रिस्क येते. फॉर एक्झाम्पल मला बंजी जम्पिंग करायचं होतं आणि मला फोबिया आहे थोडा हाईटचा. सो ते करताना पण एक असं होतं की यार गणपती बाप्पा, म्हणजे मी लिटरली करत असताना गणपती बाप्पाचं नाव घेतो. म्हणजे कुठल्याही जिथे मला भीती वाटत असेल, जिथे मला माहिती आहे की ही गोष्ट करताना काहीतरी चुकीचे होण्याचे चान्सेस असतात, तिथे गणपती बाप्पाच आठवतो प्रत्येक वेळी. सो ते एक वेगळंच कनेक्शन आहे गणपती बाप्पाचं. येस. आता जसं तुम्ही म्हणालास की गणपती बाप्पा खरंच ती मुवमेंट असतात, त्या वाईब्स असतात सगळ्या. आता गणपती बाप्पा म्हणतात सोहळा असतो, मजा मस्ती सगळी सुरू असते, आणि आता तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचं ट्रॅक पुढे चालू आहे. आम्ही बघतोय की एक वेगळाच ट्विस्ट आणि काही ना काही छान सुरू आहे. पण आता त्याच्यातनं असं तुम्हाला विचारायचं की मी अशी काही गणपती बाप्पाच्या रिगार्डिंग नावं घेईन आणि सेटवरचं तुम्हाला ते कोण वाटतं ते तुम्ही सांगायचं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल मोदक गोड, सोंडू. आमचा एक असोसिएट डिरेक्टर आहे ओमकार सोंडकर, तो मोदकासारखा गोड आहे आणि त्याचा बॉडी लँग्वेज पण मोदकासारखीच आहे. आय थिंक मालती सुद्धा, मालती पांढरी पण आहे, उकडीचा मोदक, मालती उकडीचा मोदक आहे आणि सोंडू तळलेला मोदक आहे. घंटा जी सतत बडबड, चिकू. ओके. टाळ, ज्याच्याशिवाय आरतीमध्ये मजा नाही. आबा ऍक्च्युली आबांशिवाय मजाच येत नाही. सुन वाटतं. आबा जसे ऑन स्क्रीन दिसतात तसे बिलकुल नाहीयेत. म्हणजे खूप जॉली आहेत आबा आणि खूप मजा मस्ती, म्हणजे आमच्या लेवलला येऊन ते मजा मस्ती वगैरे करत असतात, आमच्या एजच्या लेवलला येऊन. सो त्यामुळे आबा नसले की थोडं सुन वाटतं. ओके. दुर्वा म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान. मूर्ती लहान गोट्या म्हणू शकतो आपण. येस. अष्टगंध, ज्याच्यामुळे डोकं एकदम शांत राहतं.
माझ्यासाठी विक्रांत आहे. म्हणजे हो ऍक्च्युली विक्रांत. विक्रांत. ओके. धूप आणि अगरबत्ती ज्याच्यामुळे वातावरण सगळीकडे प्रसन्न असतं. रत्नाकाकी. हो रत्नाकाकी थोड्या शांत स्वभावाच्या आणि सोज्वळ स्वभावाच्या आहेत त्या रिअल लाईफ मध्ये पण, आणि त्यांचं कॅरेक्टर पण तसंच आहे. सो तुम्ही स्वतःला काय नाव द्याल आता ते सांगा पहिले. काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे? आता इतके सारे आहेत, तू ह्याला काय देऊ शकतेस किंवा तुम्ही दोघं एकमेकांना बाबा काय ऑप्शन देऊ शकता? आपण मोदक म्हंटल, टाळ म्हंटल, घंटा म्हंटली, दुर्वा, असे सगळे ऑप्शन आहेत. काय सांगशील तू हिला एक काय नाव देशील? टाळ म्हणू शकतो मी, कारण वैभवीला खूप प्रश्न असतात म्हणजे सगळ्या गोष्टींना घेऊन. सो टाळ म्हणू शकतो मी. येस, तू काय म्हणशील? विचार करते मी. ओके, बघ मी तुला ऑप्शन पण सांगते. मोदक, हा. घंटा, टाळ, दुर्वा, अष्टगंध किंवा धूप आणि अगरबत्ती. हा, अष्टगंध असू शकतं, शांतच असतो तो मोस्टली खूप वेळ. ओके So, हो. ओके. आरतीचं पुस्तक जो की मार्गदर्शक असतो, एक वे दाखवणार, कोण आहे? राहुल दादा, आबा. आबा. So, तो सतत गाईड करत असतो, त्याच्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे मालिकांचा, ऍक्टिंगचा. सो तो स्वतःचं काम त्याच्याकडे बघून असं मला वाटतं की अरे आपण पण अभ्यास केला पाहिजे, आपण पण घरी जाऊन स्क्रिप्ट वरती काम केलं पाहिजे. तो ह्या वयात एवढ्या डेडिकेटेडली काम करतो. त्याशिवाय तो त्याचंच काम नाही, तो आम्हाला सुद्धा गाईड करतो की अरे तुला इथे काहीतरी सापडू शकेल किंवा ते कर. सो आय थिंक राहुल दादा. येस. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर खाण्याचे पदार्थ आणि एकदम म्हणजे तो असा गोड पदार्थांचा असं, तुम्हाला कितपत मोदक किंवा काय ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे किंवा बाबा मला करता येतात, मी छान बनवते असं काही? मी तर बनवते चांगले मोदक, उकडीचे मोदक. म्हणजे मी काही अशा वर्षां पाकळ्या वगैरे छान हो येतात हो तुला हो करता. हो हो. प्लीज गो अँड वॉच माय इंस्टाग्राम. सो मला आवडतं ऍक्च्युली, खायला पण मला खूप आवडतात आणि बनवायला पण आवडतात. कितपत खातेस? खाते व्यवस्थित खाते मी. साखर टाकलेले मोदक नाही खात, गुळाचे मोदक. गुळाचे. गुळ म्हणजे ऍट अ टाइम साधारणतः कितपत खाऊ शकतेस, किती खाशील? उकडीचे मोदक डिपेंड्स ऑन द साईड. मीडियम साईजचे 4 तर खाऊ शकते. ओके. आणि तू तू कितपत काय रेकॉर्ड काय तुझं आहे? माझं असं आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारचं जेवण म्हणजे उकडीचे मोदक असतात माझे. सो मी 10 ते 12 मोदक खाऊ शकतो. म्हणजे जेवणच मी उकडीचे मोदक करतो. ओके. तर गणपती बाप्पा आहे, सगळा माहोल आहे छानपैकी. गणपती बाप्पाची अशी 5 नावं सांगा. 5 नावं. वक्रतुंड, भालचंद्र, विनायक, विघ्नहर्ता, मोरया. येस. ओके. गणपती बाप्पाची जी मूर्ती असते ती आपण आपला गणपती बाप्पा चॉईस करायला जातो ना, हा बाप्पा मला असा हवाय तसा हवाय, तर तू खास करून त्या मूर्तीमध्ये तुम्ही काय शोधत असता किंवा काय तुम्हाला वाटतं की हे असावं? मला युजली ज्या मूर्ती अशा असतात ज्याच्यात लहानपणीचा जो बाप्पा असतो ना, बालगणेश. हा, मी बालगणेशच युजली बघतो. मला ना लाल सोहळं घातलेली मूर्ती, म्हणजे ते धोतर लाल कलरचं जर असेल ना, रेड, तर मला खूप आवडते. येस. आता छान रेखीव डोळे पाहिजेत मूर्तीचे. आय थिंक जर मी- मूर्तीचे मला डोळे पण होतं. हो ते डोळे कोणीतरी मूर्तीचे डोळे जर बोलत असतील ना आपल्याशी, तर मग मी ती मूर्ती पिक करेन. येस. आणि आता गणपती बाप्पा आहे म्हटल्यावर आरती वगैरे कितपत छान म्हणता येते कोणाला? आता मी म्हणायला सांगेन ह्या उद्देशाने नाही वगैरे असं काही म्हणू नका. येते म्हणता येते. हो, बऱ्यापैकी येते. बाकी मी जयदेव जयदेव त्या कॅटेगरीतला आहे. हो. ओके. तर गणपती बाप्पाचं छानपैकी असं गाणं जाता जाता होऊन जाऊ दे आणि छानपैकी शुभेच्छा सांगा किंवा प्रेक्षकांना जाता जाता काय सांगा? गाणं कुठलं गायचंय? तुला नको रे, सुरात बिरात गायला लागेल ते. नाही नाही, गणपती बाप्पाला चालते. असं फास्ट आहे काहीतरी गाऊया पटापट. फास्ट वाला. हा, ऍक्च्युली लिरिक्स आठवत नाही ते जास्त. फार तर फार 1-2 लाईन. ओके, ठीक आहे. मग बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. येस, गणपती बाप्पा मोरया. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगून जा. सो तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आमच्या मालिकेवर भरभरून प्रेम करत राहा. आत्ताच आमचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तुम्ही आम्हाला खूप प्रेम देताय, तुम्हाला खूप आवडतोय हा ट्रॅक. असंच सन मराठी बघत राहा आणि बघत राहा हुकमाची राणी ही
गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. हेच सन मराठीवर पहिल्यांदाच गणेशोत्सव साजरा होतोय आणि वेगळ्या काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. त्या बघा. आमच्या मालिकेला जसं प्रेम आतापर्यंत देत आला आहात तशीच आम्ही अपेक्षा करतोय, प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त तुमचं अटेन्शन आम्ही ग्रॅब करू शकू आणि आय थिंक आम्ही ते करतोय आहोत. सो थँक्यू सो मच जो काही रिस्पॉन्स दिलाय तुम्ही लग्नानंतरच्या, खास करून स्पेशली ज्या एपिसोड्सना. थँक्यू सो मच आणि गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.